शिवसेनेचे लचके तोडले जात असतील तर त्यावर पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी असं परखड मत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले। यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली। जाधवांची खंत असेल तर तोडगा निघेल असं राऊत म्हणाले, तर जाधवांचं मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागतच करू असा टोला उद्योगमंत्री सामंत यांनी लगावलेला आहे। सध्या ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चारी बाजूने घेरण्याचा जो काही प्रयत्न होतोय किंवा प्रत्येक वेळी एक एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक एक लचका तोडण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, या संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरूच असतात, चर्चा होतच असतात आणि चर्चा ह्या कराव्याच लागतात। थोडंसं मला असं वाटतं की स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझा शिवसैनिक हा निखारा आहे, त्याच्यावर थोडी जरा राख साजली की त्याला फुंकर मारावी लागते। एकदा का फुंकर मारली आणि ती राख उडून गेली की तो पुन्हा प्रज्वलित होतो, पुन्हा तो निखारा आग ओकायला सुरुवात होते। शिवसैनिक हा त्या थोडीशी राख साचलेल्या निखाऱ्यासारखा आहे, त्याच्यावर साचलेली राख थोडीशी झटकण्याची गरज आहे। भास्कर जाधव आपली खंत बोलून दाखवत आहेत की माझ्याकडे क्षमता असून सुद्धा मला म्हणावं तसं काम करण्याची संधी मिळाली नाही, दुर्दैवानं मला ही संधी मिळाली नाही, माझा राज्यात एक मोठा वर्ग असून सुद्धा मी काम करू शकलो नाही। त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली। आज आम्ही एकत्र भेटतो आहोत, सगळेच शिवसेना नेते, आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू। भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत, त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात। त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना, परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।